नक्की वेबसाईट बनवायची म्हणजे काय काम करायचं? तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग आणि प्रशिक्षण स्वतः घेऊ शकता. या ठिकाणी आपण पाहतोय एका आयकॉनला क्लिक केल्यानंतर ऑटो पायलट प्रो नावाचं ॲप्लिकेशन तुमचं ओपन होतं. या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला स्वतःला पाहण्यासाठी देण्यात आलेला आहे. यामध्ये 15 प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज अत्यंत महत्त्वपूर्ण वेबसाईट बनवण्यासाठी दिलेले आहेत. खरं तर तुम्ही वेबसाईट बनवतच नाही, बनवलेल्या नमस्कार मित्रांनो, टेम्पलेट्समधून फनेल तयार आणि करू वेबसाईट शकता. क्रिएशनच्या या अमेझिंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं की ChatGPT इथं जर बघितलं तर सगळ्या प्रकारच्या व्हिडिओंची शृंखलाच तुमच्यासाठी दिलेली आहे आणि यामुळं तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही यामधून हा अभ्यास स्वतः पूर्ण करू शकता आणि अशी वेबसाईट तयार करू शकता. आपण आता व्हिडिओ आडवा करूया म्हणजे तुम्हाला माहिती व्यवस्थित घेता येईल. बघा, यामध्ये च्या सगळ्या साहाय्यानं वेबसाईट गोष्टी आणि डिटेल फनेलसाठी आपण अगदी सोप्या पद्धतीनं मॅटर तयार केला आणि फ्री पिक या वेबसाईटवरून काहीही पैसे खर्च न करता इमेजेस डाउनलोड केल्या. आता हे सर्व ॲसेट्स एकत्रित करून आपण अगदी 1 ते 1.5 तासात आपलं फनेल किंवा वेबसाईट रेडी करू शकतो. ही झाली एक पद्धत. पण आता मी तुम्हाला एक अजूनच प्रभावशाली आणि जबरदस्त पद्धत दाखवणार आहे. खरं तर या ठिकाणी आपल्याला एडिटिंग करायचं आहे, कारण आम्ही खूप साऱ्या वेबसाईट्स टेम्पलेट स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याला एडिटिंग कसं करायचं हे अवघ्या 10 मिनटामध्ये तुम्ही शिकू शकता आणि करू पण शकता. बघा आता इथं कसं कसं करायचं आहे आणि हेच काम तुम्हाला करायचं आहे बरं. ती म्हणजे टेम्पलेट लायब्ररी. इथं तुमच्यासाठी रेडी टू यूज टेम्पलेट्स तयार करून ठेवले आहेत, तेही मोबाईल रिस्पॉन्सिव्ह स्वरूपात. म्हणजे तुम्हाला वेगळं काहीही डिझाईन करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या गरजेनुसार टेम्पलेट सिलेक्ट करा, त्यामध्ये तुमच्या गरजेनुसार कॉन्टेंट आणि इमेजेसमध्ये बदल करा आणि डायरेक्ट पब्लिशवरती क्लिक करा. यामुळं तुमचा 10 पट वेळ तर वाचतोच, परंतु डिझाईनमध्ये एकदम प्रोफेशनल क्वालिटी मिळते. अशा प्रकारे अगदी काही मिनिटात तुम्ही तुमचं फनेल किंवा वेबसाईट तयार करून लाईव्ह करू शकता. काय म्हणता, कसं करायचं? चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपली biz.autopilotpro.in ही वेबसाईट ओपन करून लॉग इन करा. लीड जनरेशनवरती क्लिक करा, साईट्सवरती क्लिक करा आणि बिल्डरवरती क्लिक करा. वरील उजव्या कोपऱ्यामधील टेम्पलेट्स बटनवरती क्लिक करा आणि आता समोर पहा. तुमच्या नजरेसमोर अगदी प्रोफेशनल क्वालिटीच्या आणि हायली कन्व्हर्टिंग लँडिंग पेजेस आणि वेबसाईटचा खजानाच ओपन झाला आहे. आता तुम्ही जर डाव्या साईडला पाहिलं तर कॅटेगरीजमध्ये डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्सिंग, ट्रेनिंग अँड कोचिंग अशा अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या रेडीमेड टेम्पलेट्स तुम्हाला इथं भेटतील. तर आता आपण प्रॅक्टिकल करायला सुरुवात करूया. वरील मेन्यू बारमध्ये ऑल टेम्पलेट्स, फनेल्स, वेबसाईट्स अशी 3 बटन्स आहेत. फनेल्समध्ये लँडिंग पेज डिझाईन्स, वेबसाईट्समध्ये वेबसाईट डिझाईन्स आणि ऑल टेम्पलेट्समध्ये आपल्याला दोन्ही डिझाईन्स एकत्रित मिळतात. आता आपण फनेल्सवरती क्लिक करूया. कोणत्याही टेम्पलेटवरती माऊस नेऊन त्याच्या प्रिव्ह्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर ती डिझाईन नवीन टॅबमध्ये ओपन होते. त्यामुळं आपल्याला स्क्रोल करून पूर्णपणे पाहता येतं. ज्या डिझाईनमध्ये काम करायचं आहे त्याच्या खालील नाव वाचून इम्पोर्ट बटनवरती क्लिक करा. वरील बॅक बटनवरती क्लिक करा. आता इथं काय काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊया. नेममध्ये फनेल किंवा वेबसाईटचं नाव, स्टेटसमध्ये ते फनेल किंवा वेबसाईट पब्लिश केली आहे की अनपब्लिश स्टेटला आहे ते, लास्ट अपडेटेडमध्ये ते शेवटी कधी अपडेट केलं आहे ते डेट अँड टाईम, फनेल्समध्ये त्या फनेल किंवा वेबसाईटमध्ये किती पेजेस आहेत हे मेन्शन केलेलं असतं आणि ॲक्शनमधील कबाबवरती क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक मेन्यू ओपन होतो. एडिट फनेलवरती क्लिक करून आपल्याला ते फनेल किंवा वेबसाईट एडिट करता येते.
क्लोनवरती क्लिक करून फनेल किंवा वेबसाईट क्लोन म्हणजेच डुप्लिकेट करता येते. पब्लिशवरती क्लिक करून पब्लिश किंवा अगोदरच पब्लिश केलेला असेल तर अनपब्लिशवरती क्लिक करून अनपब्लिश करता येतं. मूव्ह टू फनेलवरून ते फनेल किंवा वेबसाईट वेगळ्या फोल्डरमध्ये मूव्ह करता येतं. डिलीटवरती क्लिक करून डिलीट करता येतं. नेममध्ये तुम्हाला क्लोन ऑफच्या पुढं जे नाव तुम्ही पाहिलं होतं ते नाव दिसेल. आता त्या नावाच्या समोरील कबाबवरती क्लिक करून एडिट फनेलवरती क्लिक करा आणि तुम्हाला त्या फनेलला जे नाव द्यायचं आहे ते देऊन अपडेटवरती क्लिक करा. याप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही पुढे मागे घेऊन 2 वेळा 3 वेळा 4 वेळा कितीही वेळा बघू शकता. म्हणजेच तुमचा अभ्यास परफेक्ट करू शकता. आता बघा थोडंसं पुढं पण घेऊया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. साठी इमेजवरती डबल क्लिक केल्यानंतर अपलोड कम्प्लीटच्या समोरील क्रॉस बटनवरती क्लिक करा. ब्राउजवरती क्लिक करा आणि नवीन इमेज अपलोड करून सिलेक्टवरती क्लिक करून रिप्लेस करा. मधून वरील उजव्या कोपऱ्यातील पब्लिश बटनवरती क्लिक करून सेव्ह करण्याची सवय ठेवा. ज्या टेक्स्टमध्ये बदल हवा आहे त्यावरती डबल क्लिक करून चेंज करा. हे असं एडिटिंग करणं तर सगळ्यांनाच जमणार आहे आणि त्यामुळं तुम्ही स्वतः एडिटिंग करून कोणतीही वेबसाईट त्वरित पब्लिश करू शकणार आहात. बघा कसं एडिटिंग केलं जात आहे. नाव, गाव, पत्ता, फोन नंबर आणि टायटल बदललं, फोटो बदलले, सगळे चेंजेस करून झाल्यावर पब्लिश बटनवरती क्लिक करा आणि वरील डाव्या कोपऱ्यातील बॅक बटनवरती क्लिक करा. ॲक्शन्स मधील कबाबवरती क्लिक करून पब्लिश केलं की फनेल किंवा वेबसाईट पब्लिश होईल. अशा पद्धतीनं तुम्ही छानपैकी वेबसाईट्स एडिट करायला शिकू शकता. तर मग कळालं ना, तुम्ही अगदी छोट्या वेळेमध्ये छोट्या गुंतवणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वेबसाईट बनवता येणार आहे. म्हणजेच तुमच्या नावानं तुम्ही पब्लिश करू शकणार आहात. आहे की नाही जादू? करता येईल की नाही वर्क फ्रॉम होम? मग आता उशीर करू नका. तुम्हाला दिलेल्या खालील मेसेजमधील लिंकला क्लिक करा आणि आत्ताच आपले पेमेंट करून येणाऱ्या बॅचमध्ये आपली नावनोंदणी कन्फर्म करा. खरंच आम्ही तुमची या सर्व वेबसाईटच्या ऑनलाईन दीदीच्या प्रोजेक्टमध्ये आतुरतेनं वाट पाहत आहोत. कारण तुम्हालाही तुमचं उत्पन्न कमवण्याचा एक वेगळा स्रोत खूप लवकर सुरू करायचा आहे ना, मग लगेच निर्णय घ्या. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.